आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बाप्पांच्या आवडीचे आंबा मोदक. तर चला करायला घेऊया. आंब्याचा मोदक करण्यासाठी आपण घेतलेला आहे तूप, त्यानंतर घेतलेला आहे आंब्याचा गर. बरं, 1 वाटी आंब्याचा गर घेतला आहे, 1 वाटी सुक्या नारळाचा भुरा घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेला आहे, 2 चमचे भरून साखर घेतलेली आहे. बरं साखर जी आहे ती वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता, कारण डिपेंड आंबे कितपत गोड आहे कितपत आंबट आहे त्यावर डिपेंड आहे. त्यानंतर आपण वेलची जायफळ पावडर घेतलेली आहे, आपण घेतलेली आहे दूध पावडर अर्धी वाटी भरून, आणि घेतलेले आहेत पिस्ता, केशर, आणि हे आहे मोदकाचं साचा. हा प्लॅस्टिकचा आहे, हा तुम्हाला सहज भेटेल दुकानामध्ये. तर चला करायला घेऊया. चला, आता आपण काय केलेलं आहे, पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आता घालूया 1 चमचा भरून तूप. आपलं तूप विरघळतंय तेव्हाच आपण काय करणार आहोत, यामध्ये घालणार आहोत दूध. दूध जर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. आणि हे सगळं करत असताना ना गॅस मंद आचेवर ठेवा, फास्ट ठेवू नका. आता आपण काय करूया, यामध्ये घालूया सुक्या नारळाचा भुरा. हा तुम्हाला बाजारात मिळून जाईल. 1 वाटी घेतलेला आहे आपण. 1 वाटी दुधाला 1 वाटी सुक्या नारळाचा भुरा घेतलेला आहे. हे छान परतवून घेऊया आणि हे सतत आपल्याला असं परतवतच राहायचं आहे. हे सतत असं परतवत राहायचं आहे. बघा, आता काय करूया आपण, यामध्ये ना आपण दूध पावडर घालूया. ही नेस्लेची घेतलेली आहे, अर्धी वाटी भरून दूध पावडर घेतलेली आहे. आता हे सुद्धा सारण एकत्र करून घेऊया, हे मिश्रण. एक 2-4 मिनिटच आपण परतवलेलं आहे. आणि आता काय करूया आपण, यामध्ये घालूया आंब्याचा गर. 1 वाटी भरून घेतलेला आहे. आता हे मिक्स करून घेऊया. हे ना आपल्याला असं सातत्याने फिरवत राहायचं आहे, की जेणेकरून ना खाली हे लागायला नको. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये जो मावा असतो तो ॲड केलात ना तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही अशा प्रकारे करून बघा. तुम्हाला मावा नसेल ना तरी हे मोदक खूप सुंदर होतात. ह्याचा ना एक लदगा तयार झाला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे सातत्याने असंच हलवत राहायचं आहे. पाहू शकता, ह्याला ना आता घट्टपणा येत चाललेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारेच आपलं मिश्रण झालेलं पाहिजे. आपल्याला अजून हे घट्ट करून घ्यायचं आहे. फक्त एक काळजी घ्यायची आहे, की यामध्ये ज्या गुठळ्या राहतात ना त्या गुठळ्या राहायला नको. ज्या गुठळ्या राहतात त्या तुम्ही चमच्याच्या साहाय्याने त्या फेन करून टाका. आपल्याला हे जे मिश्रण आहे हे एकसंध व्हायला पाहिजे, त्यामुळे ह्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, ह्याची आपणच काळजी घ्यायची. हे अजून आपल्याला असंच परतवायचं आहे. आता आपण काय करूया, यामध्ये ना साखर घालूया. आपण ना 2.5 चमचे साखर घातलेली आहे, पण आपला चमचा लहान आहे. आता हे मिक्स करून घेऊया.
जवळजवळ 10-12 मिनटं झाली आम्ही हे सातत्याने करतोय. तुम्ही पाहू शकता आपल्याला ना अशा प्रकारे हा गोळा तयार करायचा आहे. इतका घट्टपणा आपल्याला हवा आहे. तर जवळजवळ आम्ही 20 मिनटं तरी हे परतवत होतो. जेव्हा स्टार्टिंगला आपण इन्ग्रेडियंट जेवढे काही टाकतो ना तेव्हा गॅस मंद ठेवायची आणि एकदा साखर वगैरे सगळं घालून झाल्यानंतर थोडी गॅस वाढवायची आणि सतत ते फिरवत राहायचं की जेणेकरून ते खाली लागायला नको. आता काय करूया, आपण त्यात घालूया वेलची जायफळ पावडर. तुम्ही ह्याच्याऐवजी केवड्याचं पाणी घातलं ना, केवडा पाणी तरी सुद्धा चालेल. आता हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण काय करूया, हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि थोडं थंड होऊन देऊया. पाहू शकता हे मिश्रण ना आपण व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे पूर्ण. आता इथे ना केशर घेतलेले आहेत आणि थोडे पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहेत. तर आता आपण मोदक करायला घेऊया. आपण ना हे मोदक साच्यांमध्ये करणार आहोत. तर छोटे छोटे गोळे घ्या आधी. त्याला थोडे ड्रायफ्रूट लावा. हे ऑप्शनल आहे, नाही लावलेत ना तरीसुद्धा चालतील. आता गोळा तयार करूया आणि आता हा यामध्ये घालूया. तुम्ही पाहू शकता आपण जे सारण आहे ना ते घट्ट भरून घेतलेलं आहे. आता आपण हे खोलूया. हा बघा आपला मोदक तयार झालेला आहे. आता हा ठेवूया. बरं, हे सगळं करत असताना ना हाताला थोडं तूप लावून घ्या जेणेकरून हे सारण ना चिटकायला नको. अशा प्रकारे ना आपण सगळे मोदक करून घेऊया. जे एक्स्ट्रा आहे ना ते हे बघा, आता जे खालतून एक्स्ट्रा आले ते आपण बाजूला काढून घेऊया. आणि हे बघा, हे सारण पण आपण असं गच्च भरून घेतलेलं आहे. आता आपण हे काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपला मोदक हा पहा तयार झालेला आहे. अशा प्रकारेच आपण सगळे मोदक करून घेऊया. येत्या संकष्टीला अशा प्रकारे आंबा मोदक नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असे आंबा मोदक खाऊन बाप्पा पण खुश आणि आपल्या घरातली मंडळी पण खुश. तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.